आता पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा रुग्णालयातला व्हिडिओ समोर। सोनम वांगचुक यांना भेटू का देत नाही असा जाब वांगचुक यांच्या पत्नीने रुग्णालय प्रशासनाला विचारला। सरकारने भीतीपोटी वांगचुक यांना ताब्यात घेतलं। 20 तारखेला संसदेवर मोर्चा होता, त्याची सरकारला भीती होती। सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने हटवल्यानंतर नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका। कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीचं कारण देत हे आंदोलन मोडलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा मूळ मुद्दा बाजूला ठेवला जातोय। या देशामध्ये आता हुकुमशाही सुरू झाली। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडल्यावर सतेज पाटील यांची केंद्र सरकारवर टीका। आम्ही वाटेल त्या पद्धतीने वागू शकतो, कुणाचंही आंदोलन मोडण्याची ताकद आमच्यात आहे। सत्तेचा माज दाखवणारी आज केंद्र सरकारने कृती केली। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडल्यानंतर सुषमा अंधारे यांची केंद्र सरकारवर टीका। केंद्र सरकार आगीशी खेळत असून ही आग सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही। सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयामध्ये नेल्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका। एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा, भाजपची राष्ट्रवादी समोर अट। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रात एक मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची माहिती। राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात कोणत्याही चर्चा नाहीत, आमचे आमदार खासदार सर्व पवारांसोबतच। राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवरून जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। भाजप हायकमांड आमच्या पक्षातल्या कुणाशी बोलले हे आम्हाला माहित नाही, आम्हाला भाजपकडून फोन आलेला नाही, खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, ठाकरेंनीही यावं, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होईल, गुलाबराव पाटलांचा दावा। तर दोन्ही शिवसेना एकत्र आली तर चांगलं आहे, त्यांना शुभेच्छा, गिरीश महाजनांचा टोला। आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। महायुतीच्या नेत्यांना अजूनही महामंडळ वाटपाची प्रतीक्षा। महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरूनही अद्याप महामंडळ वाटप नाही। भाजप 48%, शिवसेनेला 26%, राष्ट्रवादीला 20% असा फॉर्म्युला। महिन्याभरामध्ये महामंडळाचं वाटप होणार का, याकडे महायुतीमधील निष्ठावंतांचं लक्ष। डेहराडूनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींची पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षण व्यवस्थेवर टीका। शैक्षणिक संस्थांवर कोणत्याही पक्षाचे नियंत्रण नसावं, राहुल गांधींचं वक्तव्य। पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन राजकीय सहमती घडवण्याचं आवाहन। पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सोपवलेला आहे। भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळाल्यास त्यांना माझ्याकडून शुभेच्छा असतील। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय लवकरच होईल, मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया। पुणे पोलिसांकडून रवींद्र धंगेकरांसह 13 जणांच्या शोधासाठी 2 पथकं तयार। अटकपूर्व जामिनासाठी धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडून अर्ज। पुण्यातील कंत्राटदारानं जीवन संपवल्याप्रकरणी धंगेकरांवर गुन्हा। डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटक झालेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला मोठा दणका। म्हात्रेचा जामीन हायकोर्टाकडून रद्द, तर सोमवारी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचीही हायकोर्टाकडून डॉक्टर संघटनेला सूचना। सरकारकडे पैसे नाहीत असं नाही, साड्यांऐवजी महिलांसाठी वेगळी योजना राबवतोय, यात महिलांना रोजगार मिळेल। लाडक्या बहिणींना साड्या मिळणं बंद झाल्यावरून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पवित्र गंगेसारखा, संघाकडून 100 वर्ष समाजासाठी निस्वार्थ कार्य। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना पवित्र गंगा नदीशी केली। संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणं हा वैयक्तिक सन्मान, राधाकृष्णन यांचं विधान। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं 23 जुलै रोजी लोकार्पण। राज्यातला पहिला पूर्णाकृती पुतळा बारामतीमध्ये उभारला जाणार। एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजनांना कार्यक्रमाचं निमंत्रण। खडसेंच्या 75व्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी महाजनांना निमंत्रण। खडसेंच्या स्वीय सहाय्यकांनी महाजनांच्या घरी जाऊन निमंत्रण दिलं। दरम्यान कार्यक्रमाला येण्याबाबत महाजनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला।